नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण कटोरी भाग 2 मधील दुसरा व्हिडिओ पाहणार आहे. यामध्ये कटोरी, क्रॉसपट्टी आणि कटोरी साईडचा भाग हे 3 भाग कसे वाढवायचे ते पाहणार आहे. अशा प्रकारे जर भाग वाढवले तर ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो आणि आकर्षक दिसतो. तर आपण भाग वाढवून घेऊया. कटोरीचा हा पुढचा भाग कट करून घेतलेला आहे. तर हे 3 भाग आपल्याला वाढवून घ्यायचे आहेत. ते कसे वाढवायचे ते आपण पाहूया. एक दुसरा पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती हे 3 भाग चिटकून घ्यायचे आहेत किंवा हे भाग पेपरवरती ठेवून साईडने मार्किंग करून नंतर वाढवायचे आहे. तर मी हे चिटकून घेते आणि पुढे बघूया. हा कटोरीचा भाग आपण इथं चिटकून घेतला. हा कटोरी साईडचा भाग आपण इथे चिटकून घेतला. हा भाग आपण इथं चिटकून घेऊया. आता इथे कटोरीच्या खाली पट्टी ठेवून आपण बरोबर आडवी करून घेऊया. अशी आडवी लाईन करून घेतल्यानंतर आपण कटोरी वाढवणार आहे. या साईडला आपण 1.5 इंच वाढवणार आहे. या साईडला आपण 1.5 इंच वाढवणार आहे. इथे आपण 1/2 इंच वाढवणार आहे. इथे आपण अर्धा इंच वाढवणार आहे. खालच्या साईडला आपण 2 इंच वाढवणार आहे. या साईडला आपण आकार देऊन घेणार आहे. असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता ही क्रॉस पट्टी आपण या साईडला 1/2 इंच वाढवणार आहे. आणि वरच्या साईडला सुद्धा आपण 1/2 इंचाने वाढवणार आहे, जी शिलाई माईमध्ये जाणार आहे. या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली आहे. आणि आता हा भाग वाढवायचा आहे. हा भाग वाढवताना सुद्धा इथून 1/2 इंच वाढवायचा आहे आणि इथून 1/2 इंच वाढवायचा आहे. तसेच खाली पण 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे आपण 1/2 इंच शिलाई माया वाढवलेली आहे. अशा प्रकारे हे 3 भाग आपण वाढवून घेतलेले आहेत. आता हे आपण कट करून घेऊया.
हा आपला कटोरीचा भाग. अशा प्रकारे हे 3 भाग आपण पेपरवरती चिटकवून भाग वाढवून पेपर कटिंग करून घेतले. आता पुन्हा एकदा आपण कटोरी बघूया. ही कटोरी आपण इथून 1.5 इंच वाढवलेली आहे, इथून 1.5 इंच वाढवलेली आहे आणि इथून 2 इंच वाढवलेले आहे. इथे अर्धा इंच घेऊन आपण हा आकार दिलेला आहे. इथून पाव इंच देऊन आपण ही लाईन घेतलेली आहे. तर आपण टक्स रुंदी ही आपण अशी इथून 1.5 इंच घेणार आहे. या साईडला पण 1.5 इंच घेणार आहे. हा असणार आहे कटोरीचा टक्स. या पद्धतीने आपण कटोरी वाढवलेली आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. आपली बाही उंची ही 5.25 आहे, तर 5.25 मध्ये 1.5 इंच वाढवल्यानंतर 5.25 होते. हे 5.25 इंच आपण पेपर घेतले आहे 5.25 उंचीचा. तर आपण खालून मोडपट्टीसाठी 1 इंचावरती लाईन करून घेणार आहे. ही मोडपट्टी आहे. जेव्हा आपण अस्तर बाहीला लावत नाही तेव्हा ही मोडपट्टी घेऊन याला हात शिलाई करतो, ती ही मोडपट्टी आहे. आणि कॅप ही आपण 3 इंचाची घेतलेली आहे. 3 इंचावरती मार्क करून आपण बाही रुंदी ही छातीचे माप आहे त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं. तर छातीचे माप आपले 9 आहे, त्यातून अर्धा इंच वजा केल्यानंतर 8.5 घेतले. 8.5 मध्ये 1.5 इंच शिलाई माया वाढवून घेतली, आपली 10 आली. तर हे 2 मार्क करून घेतले. नंतर मग आपण ही अशी तिरपी लाईन करून घेतली. कॅपवरती तिरपी लाईन घेणार आहे. जिथं आपला 8.5 वरती बिंदू आलेला आहे तिथून आपण ही तिरपी लाईन घेतली. ही बाहीला आकार देण्यासाठी उपयोगी येणार आहे. तर आपण दंडघेर घेऊया. दंडघेर हा आपला 6.5 आहे. आपण 6.5 वरती 1 पॉईंट घेऊया आणि 6.5 घेतल्यानंतर तिथून पुढे आपण शिलाई माया 1.5 इंच वाढवणार आहे. ही 1.5 इंच अशा प्रकारे शिलाई माया वाढवून घेतली. एकूण दंडघेर आपला 8 आला. आता इथून आपण जे वाढवलेले माप होते शिलाई माईचे ते अशा प्रकारे मार्क करून घेऊया. आणि ही मोडपट्टी आहे खालची, ते अशा प्रकारे आपण लाईन करून घ्यायची. आणि आता आपण आकार द्यायचा. आकार देताना इथे 1 इंचावरती मार्क करून मगच आकार द्यायचा आहे. आता ह्या तिरप्या लाईनचा मध्य घेणार आहे. मध्य घेताना 9चा मध्य किती होतो? 4.5. 4.5 वरती एक मार्क करून अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती अशी मार्क करून आपण बाहीला शेप देणार आहे. तर इथं आपण 1 इंच घेतला होता ना, इथून ते इथपर्यंत, तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीला. या पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. दुसरा आकार हा इथून 1 इंचापासूनच घ्यायचा आहे. तो बरोबर मध्याच्या खाली घ्यायचा. मध्यापर्यंत वरती घ्यायचा आणि खाली घेताना बरोबर मध्यापासून खाली घ्यायचा. ओके मॅडम. या पद्धतीने
बाही कट करून घेऊया. बाही कट करताना हा वरचा आकार आहे तिथून आपल्याला बाही कट करायची आहे. वरच्या आकारात बाही कट करून झाल्यानंतर एक पदर वरती घेऊन असा हा आतला आकार कट करणार आहे. या पद्धतीने बाही आपण कट करून घेतलेली आहे. ही मोडपट्टी आहे 1 इंचाची. जेव्हा आपण ब्लाऊजला अस्तर लावत नाही तेव्हा ही मोडपट्टी फोल्ड करून इथे आपण हातशिलाई करतो. आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर मोडपट्टी अशा आतमध्ये ठेवूनच बाह्य या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आणि जर ब्लाऊजला अस्तर लावणार नाही त्यावेळेस आपण ही मोडपट्टी कटिंगमध्ये घेतो. हे आपण ब्लाऊजचे पेपर कटिंग केलेले आहे. हा मागचा भाग, ही कटोरी, हे कटोरीचा भाग, हे क्रॉसपट्टी आणि ही बाही. आता या पेपर कटिंगवरती आपण ब्लाऊज पीस कट करून ब्लाऊज शिलाई कशी करायची ते पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. पेपर कटिंग विषयी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.